नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं म्हणजेच एसटीनं विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या प्रवासामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड ही प्रणाली लागू केली आहे. यंदापासून पारंपरिक बस पास पद्धत बंद करून डिजिटल स्मार्ट कार्डद्वारेच सवलत देण्यात येणार असून त्यासाठी बोनाफाईड प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. शाळा आणि महाविद्यालय सुरू होताच एसटी बस पास काढण्यासाठी दरवर्षी आगार आणि बसस्थानकांवरती मोठी गर्दी होत असते. मात्र यंदापासून ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना NCMC कार्ड हे स्मार्ट कार्ड घेणं अनिवार्य करण्यात आले. या स्मार्ट कार्डची नोंदणी विद्यार्थ्यांच्या सरळ ID क्रमांकाशी जोडली जाणार आहे. एसटीकडनं NCMC कार्ड देण्यासाठी नेमण्यात आलेल्या एजन्सीज शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना हे कार्ड देण्यासाठी नोंदणी करून घेणार आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये 50,000 विद्यार्थी सवलतीच्या पासासाठी पात्र आहेत. सवलतीच्या पासधारकांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे. गेल्या वर्षी अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत सुमारे 29,000 विद्यार्थिनींनी मोफत प्रवासासाठी पास काढले होते, तर 18,000 विद्यार्थ्यांनी सवलतीचा पास घेतला होता. NCMC स्मार्ट कार्डसाठी विद्यार्थ्यांना 199 रुपये भरावे लागणार आहेत. हे प्रीपेड कार्ड असून ते केवळ एसटी प्रवासापुरतंच मर्यादित नाही, तर देशभरातील मेट्रो, बेस्ट बस तसेच काही रेल्वे सेवांमध्ये देखील वापरता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेतून तातडीनं बोनाफाईड प्रमाणपत्र घेऊन नजीकच्या एसटी आगार किंवा अधिकृत एजंटकडे जाऊन नोंदणी पूर्ण करावी असं एसटी महामंडळाकडनं आवाहन करण्यात आलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं एसटी आता कात टाकत आहे आणि एसटीचा पारंपरिक कागदी पास बंद होऊन विद्यार्थ्यांना आता स्मार्ट कार्ड मिळणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.